नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे असे की महाराष्ट्रामध्ये अमरावती या ठिकाणी PM मित्रा योजनेअंतर्गत आपल्यासाठी एक टेक्सटाईल पार्क आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि साधारण मित्रांनो याच्यामध्ये 3 लाख रोजगार निर्मिती करणारा असा एक मोठा प्रोजेक्ट हा अमरावतीमध्ये होतोय। म्हणजे कुठेतरी विदर्भाला या ठिकाणी न्याय मिळताना आपल्याला दिसतोय टेक्सटाईल पार्कच्या संदर्भामध्ये। म्हणजे साधारण हा एक्सपोर्ट हब सुद्धा असेल आपल्यासाठी एक टेक्सटाईलच्या संदर्भामध्ये। कापसाचे उत्पादन सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भामध्ये वगैरे होतं। पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आपल्या जवळ लागलेला म्हणजे यवतमाळमध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला विदर्भासाठी एक टेक्सटाईल पार्क जर होत असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आपण या ठिकाणी म्हटली पाहिजे। म्हणजे जो काही आपला एक असमतोल विकास होत होता तर तो कुठेतरी आता चांगला होईल। याचं मागचं कारण म्हणजे आपला नागपूर ते मुंबईपर्यंत जो काही आपण एक समृद्धी महामार्ग बनवलेला आहे तो सुद्धा आपल्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे या प्रोजेक्टसाठी। तर मित्रांनो बघूया आपण आजच्या या प्रोजेक्टमध्ये नेमकं काय काय आहे, कारण याच्यापासून आपल्याला रोजगार निर्मिती भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे, आर्थिक विकास होणार आहे याच्यामुळे। त्याच्यामुळे आपला जो हा विषय आहे आजचा तर हा आपल्या MPSC किंवा UPSCचा जो काही सिलेबस आहे त्याच्यानुसार GS3च्या पेपरच्या रिलेटेड हा विषय आहे। कारण की एम्प्लॉयमेंट जनरेशन याने होणार आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक ग्रोथ याच्यामुळे होणार आहे। तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे। तर एका अर्थी जर बघितलं आपण तर जो टेक्सटाईल इंडस्ट्री जो आहे साधारण आपल्या भारतामध्ये 2 नंबरचा असा प्रोजेक्ट आहे, एक सेक्टर म्हणता येईल आपल्याला की जो सर्वात जास्त रोजगार निर्मिती करतो। पहिल्या नंबरला कृषी आहे आणि कृषीनंतर हा टेक्सटाईल इंडस्ट्री आहे। तर बघूया आपण याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे आपल्यासाठी हा। तर न्यूज होती आजची ती बघूया आपण। पहिले तर बघूया PM मित्राचा अर्थ काय होतो। PM मित्रा योजनेचा आपल्याला हे बघावं लागेल की फुल फॉर्म काय आहे। तर मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरेल स्कीम अशा प्रकारचा त्याचा लॉंग फॉर्म आहे। PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड ॲपरेल स्कीम असा त्याचा लॉंग फॉर्म आहे। PM मित्र आपण त्याचा असा म्हणू शकतो। तर GS3शी हा रिलेटेड इश्यू आहे। याच्यामध्ये रोजगार निर्मिती वगैरे शी संबंधित आहे, रोजगार निर्मिती। त्याच्यानंतर आपल्याला आर्थिक विकास दिसेल, आर्थिक विकास या राज्याचा झालेला दिसेल। म्हणजे याच्यामध्ये साधारण आपण जर बघितलं तर एक नुकताच एक रिपोर्ट सुद्धा पब्लिश झालेला आहे। तो म्हणजे आपल्याला आपली अर्थव्यवस्था जी आहे, अर्थव्यवस्था 2027 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत नेऊन पोहोचवायचे आहे। $1 ट्रिलियन पर्यंत आपल्याला आपली अर्थव्यवस्था नेऊन पोहोचवायची आहे। त्याच्यासाठी आपण आणि देशाची जर म्हटलं तर 2027 पर्यंत देशाची $5 ट्रिलियन आपल्याला अर्थव्यवस्था बनवायची आहे। त्याच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आपल्याला म्हणता येईल। तर आपल्याला साधारण अशा विविध राज्यांमध्ये हा प्रोजेक्ट एक प्रस्तावित आहे। तर आपल्या महाराष्ट्राचा जर बघितला तर हा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे असा या PM मित्रा योजनेअंतर्गत। आणि याच्यानंतरचा जो प्रोजेक्ट आहे, पहिला जो प्रोजेक्ट आहे भारतातला तर तो तामिळनाडूमध्ये झालेला होता, ते सुद्धा या ठिकाणी बघूया। अगोदर बघूया आपण न्यूज काय आहे। तर राज्यातील पहिले PM पार्क मित्रा हे वस्त्रोद्योग उद्यान अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे आणि याच्यासाठी समंजस्य करार केलेला आहे सध्या। याच्यामध्ये 4 कंपन्या असणार आहे, साधारण 4 कंपन्या असतील आणि त्या 4 कंपन्या इथे स्थापन होतील। त्याच्यामध्ये साधारण सरकारसोबत याचे काही करार असतात। त्याच्यामध्ये साधारण बघा समंजस्य करार 1320 कोटी रुपयाचा हा करार झालेला आहे। याच्यामध्ये अमरावतीमध्ये विशाल वस्त्रोद्योग केंद्र सुरू होणार आहे याच्यामध्ये। त्यानंतर वस्त्रोद्योग उद्यान काय असेल तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ या ठिकाणी होणार आहे। अमरावती जिल्ह्यातलं जे काही अमरावतीला लागलेलं जवळपास साधारण 20 किलोमीटर पर्यंत नांदगाव पेठ हा एरिया आहे। त्या ठिकाणी साधारण 1020 एकरमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे। 1020 एकरमध्ये हा प्रोजेक्ट पूर्णतः होणार आहे। याच्यामध्ये महत्त्वाचं असलं पाहिजे PM मित्रा पार्क म्हटलं जाईल त्याला। जशा प्रकारे मित्रांनो आपण बघतो पुण्यामध्ये जसं एनजोडी वगैरे आपल्याला IT पार्क वगैरे दिसतो तशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क या ठिकाणी आपल्याला दिसेल। त्यामध्ये इन्क्युबेटर सेंटर असेल, प्लग अँड प्ले, वीज, रस्ते अशापैकी विविध सुविधा याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील। पाणी पुरवठा असेल भरपूर प्रमाणात, सांडपाण्याची व्यवस्था वगैरे असेल, CETP वगैरे यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा याच्यामध्ये असणार आहे। आणि उद्यानामध्ये साधारण सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या याच्यामध्ये होणार आहे। 3 लाख रोजगार निर्मिती म्हणजे आपल्याला एक अत्यंत चांगली गोष्ट म्हणता येईल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होणार आहे। मध्यंतरी आपण जर बघितलं वेदांता फॉक्सॉन प्रोजेक्ट जेव्हा आपला महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला होता गुजरातमध्ये, त्यावेळी आपले मुख्यमंत्री सुद्धा यांनी म्हटलेलं होतं की पंतप्रधान मोदी आपल्याला असा मोठा प्रोजेक्ट देणार आहे की जो की याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट असणार आहे, तर तो हा आपल्याला प्रोजेक्ट म्हणता येईल। तर आपल्याला या ठिकाणी आपले
व्यापार मंत्री दिसतात आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री या ठिकाणी दिसतात. तर ठीक आहे, या ठिकाणी पुढे बघूया आणखी की विक्रमी वेळेत जमिनीचे संपादन सुद्धा याच्यासाठी केलं गेलेलं होतं. म्हणजे खूप फास्ट याच्यासाठी जमिनीचं संपादन केलं गेलं होतं आणि 1320 कोटींचा समंजस्य करार आहे. याच्यामध्ये चार कंपन्या होत्या आणि त्या 4 कंपन्यांसोबत तो झाल्या. कंपन्या कोणकोणत्या आहे ते बघूया. याच्यामध्ये सनातन पॉलिकॉट आहे, त्याचं 1000 कोटीची गुंतवणूक आहे सनातन पॉलिकॉट या कंपनीची. त्याच्यानंतर आहे प्रताप इंडस्ट्रीज आहे, प्रताप इंडस्ट्रीज. त्यानंतर दिसते याच्यामध्ये पॉलिमन इंडिया दिसतं, पॉलिमन इंडिया याची 20 कोटीची गुंतवणूक आहे पॉलिमन इंडियाची. प्रताप इंडस्ट्रीजच्या 200 कोटी रुपयाची. त्याच्यानंतर सिद्धिविनायक कॉटस्पिन यांची 100 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारची सुद्धा याच्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती आहे. PM मित्रा योजनेसंदर्भात सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत की नेमकी याची काय काय ही योजना आहे. PM मित्रा योजना जर बघितली आपण साधारण ही 15 जानेवारी 2022 या रोजी सुरू करण्यात आलेली होती. PM मित्रा योजना ही टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठीच सुरू करण्यात आलेली अशा प्रकारची योजना आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये होत असतं टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये. तर बघूया आपण ही योजना काय आहे. या योजनेअंतर्गत साधारण नवीन टेक्स्टाईल पार्क्स जे आहेत तर ते कोणकोणत्या राज्यात, तामिळनाडूमध्ये, तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशामधील ठिकाणी यांच्या ठिकाणांची निवड केलेली आहे एवढ्या राज्यांमधल्या. तर विविध राज्य आपल्याला या ठिकाणी दिसतात. मध्य प्रदेशमध्ये धार या ठिकाणी होणार आहे, गुजरातमध्ये नवसारी या ठिकाणी होणार आहे गुजरात राज्यामध्ये, कर्नाटकमध्ये कलबुर्गी या ठिकाणी होणार आहे कलबुर्गी. त्यानंतर आहे तामिळनाडूमध्ये तिरुवधुनगर या ठिकाणी हा अशा प्रकारचा प्रोजेक्ट पहिला होता हा महाराष्ट्रातला. तिरुधुनगर तामिळनाडू. तिरुधुनगर हा भारतातला पहिला होता, भारतातला फर्स्ट हा प्रोजेक्ट होता. तर अशा प्रकारचा तामिळनाडूमध्ये झालेला पहिला नंबरला. त्यानंतर आहे तेलंगणामध्ये वरंगल या ठिकाणी होणार आहे, हैदराबादच्या बाजूला वरंगल. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अमरावती आणि उत्तराखंडमध्ये लखनौ या ठिकाणी हा प्रोजेक्ट होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे आपल्याला हा. तर आपल्याला दिसे 7 राज्यांमध्ये हा प्रोजेक्ट होतोय. याच्यामध्ये काय सुविधा काय देईल सरकार, सुविधा काय देणार ते सुद्धा बघूया. याच्यामध्ये साधारण 2026-27 पर्यंत उद्याने उभारली जाणार आहे. आपला जो उद्देश आहे हा 2026-27 पर्यंत ही प्रोजेक्ट उभारले जाणार आहे. याच्यामध्ये PM मित्रा पार्क आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीचा एका स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन केलं जाईल. याच्यासाठी स्पेशल SPV असेल, याच्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल एका उद्देशाने स्थापन केलं जाईल. आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी याच्यामध्ये PPP पार्टनरशिप याच्यामध्ये असणार आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असणार आहे आणि सरकारच्या मालकीची असणार आहे त्याच्यामध्ये आणि प्रायव्हेट सुद्धा असणार आहे. त्याच्यामध्ये सुविधा काय देईल PM मित्रा पार्कमध्ये, अमरावतीच्या ज्या काही नांदगाव पेठ एरियामध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे 1020 एकरमध्ये. तर याच्यामध्ये सुविधा काय काय असणार आहे, इन्क्युबेशन सेंटर असणार आहे. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय असतं, याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. साधारण 2-1 वर्षापर्यंत काही कालावधीपर्यंत आपला उद्योग कसा वाढवता येईल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. तर याच्या प्रकारचा हा प्रोजेक्ट याच्यामध्ये सेंटर असणार आहे, इन्क्युबेशन सेंटर. त्यानंतर कॉमन प्रोसेसिंग हाऊस असेल याच्यामध्ये, म्हणजे एक उद्योगासाठी एक सुलभ कुठेतरी व्यवस्था ही असणार आहे. त्याच्यानंतर कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर दिसेल आपल्याला डिझायनिंग सेंटर असेल आणि टेस्टिंग सेंटर सुद्धा इथे आपल्याला उपलब्ध असणार आहे. म्हणजे जो काही माल तयार झाला असेल किंवा प्रोडक्ट जे तयार झाले त्यासाठी टेस्टिंग सेंटर सुद्धा असेल आणि डिझाईन सेंटर सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण अंमलबजावणी कशी होईल या प्रोजेक्टची, हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशन कसं होईल. आपण बघितलं की स्पेशल पर्पज व्हेकल असणार आहे याच्यासाठी SPV अंतर्गत प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाणार आहे याच्यामध्ये आणि याच्यासाठी SPV स्थापन केली जाणार, स्पेशल पर्पज व्हेकल. आपण बघतो की कोणतेही मोठे प्रोजेक्ट जर आपल्याला स्थापन करायचे असले तर त्याच्यासाठी आपण SPV वगैरे स्थापन करत असतो. आता आपण जर बघितलं पुणे मेट्रो जेव्हा आपण सुरू केलं होतं काम, तर त्यावेळी SPV त्याच्यासाठी स्थापन केलेली होती, स्पेशल पर्पज व्हेकल. तशाच प्रकारे मोठमोठे प्रोजेक्ट जर असले त्यासाठी SPV आपण स्थापन करत असतो. त्यानंतर डेव्हलपमेंट कॅपिटल सपोर्ट याच्यामध्ये कुठून भेटणार आहे, तर त्यासाठी टेक्स्टाईल मिनिस्ट्री अंतर्गत भेटणार आहे. याच्यासाठी डेव्हलपमेंट कॅपिटल सपोर्ट याचं भांडवल जे आहे सपोर्टसाठी तर ते टेक्स्टाईल मंत्रालयामधून भेटणार आहे. तर ते SPVला प्रति पार्क 500 कोटी रुपयापर्यंत मिळणार आहे. प्रति जे काही पार्क असतील, साधारण आपले 7 पार्क आहे त्याच्यामध्ये टेक्स्टाईल पार्क, त्याच्या प्रत्येक पार्कला साधारण 500 कोटी रुपये मिळणार आहे. त्याच्यामध्ये SPVला प्रोव्हाइड केले जातील ते स्पेशल पर्पज व्हेकलला. त्याच्यानंतर आपल्याला कॅपिटल सपोर्टच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान करणार आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर आहे कॉम्पिटेटिव्ह इन्सेंटिव्ह सपोर्ट असेल याच्यामध्ये. कॉम्पिटेटिव्ह इन्सेंटिव्ह कुठेतरी प्रोत्साहनासाठी इन्सेंटिव्ह दिले जाईल. त्याच्यामध्ये PM मित्रा
पार्कमध्ये युनिट्सला प्रति पार्क जे आहे तर 300 कोटी रुपये मिळणार आहे इन्सेंटिव्ह. 300 कोटी रुपये इन्सेंटिव्ह असेल आणि त्याची त्वरित अंमलबजावणी प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये दिसेल चौथ्या नंबरला की कॉन्व्हर्जन्स विथ अदर स्कीम्स, याच्यावर काही समन्वय सुद्धा केला जाणार अदर स्कीम सोबत. तर मास्टर डेव्हलपर आणि गुंतवणूकदार आणि युनिट्सना अतिरिक्त प्रोत्साहन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारतर्फे योजनांसह अभिसरण देखील याच्यामध्ये असणार आहे, सुलभ केले जाईल. अभिसरण सुलभ केले जाईल. याच्यामध्ये विविध आपले जे काही इन्व्हेस्टर्स असतील त्यांना सुद्धा एक सुलभ व्हायला पाहिजे इन्व्हेस्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला मास्टर डेव्हलपर्सना सुलभ झालं पाहिजे, याच्यासाठी आपण याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इथे दिसेल PM मित्रा योजना, साधारण 7 मेगा प्लांट याच्यामध्ये दिसतंय आपल्याला. 7 मेगा प्लांट्स आपले टेक्सटाईल इंडस्ट्री आपण टेक्सटाईल पार्क आपण बनवतोय. त्यानंतर रिजन आणि ॲपरेल पार्क मंजुरी दिली गेली याच्यामध्ये आपल्याला दिसलंय. ठीक आहे. त्यानंतर बघूया त्यानंतर आपल्या याच्यामध्ये काय काय असेल. 5 विजन्स आहेत. 5 विजन कोणकोणते आहेत ते बघूया. विश्वस्तरीय अँड प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर असेल, विश्वस्तरीय प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर असेल. त्याच्यानंतर प्रशिक्षण, रिसर्च आणि इनोव्हेशन याच्यामध्ये हब असेल. इनोव्हेशन ट्रेनिंग, इनोव्हेशन अँड रिसर्च हब असेल याच्यामध्ये, हे एक आहे. त्यानंतर क्षेत्राच्या प्रतिस्पर्धाला मजबूत करण्यासाठी निर्यातीला एक प्रोत्साहन दिलं जाणार आहे निर्यातीसाठी. हे तसं पाहिलं आपण तर निर्यातीसाठी खूप जास्त आपल्या याचा फायदा होणार आहे, कारण की निर्यात आपण जितकी जास्त होईल तितका आपला जो फॉरेक्स वाढणार आहे आणि प्रोडक्शन आपलं जास्त वाढवायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर मोठ्या स्तरावरती याच्यामध्ये काही FDI सुद्धा येणार आहे. FDI साठी सुद्धा आपण मार्गदर्शन करणार आहोत. हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये FDI सुद्धा वाढेल. अशा प्रकारचे 5 विजन याच्यामध्ये दिसेल आपल्याला. त्यानंतर आहे पुढे साधारण याच्या महत्त्वाची काय आहे ही योजना आपल्या देशासाठी किंवा राज्यासाठी इतकी महत्त्वपूर्ण काय आहे. तर याच्यामध्ये कारण आहे की लॉजिस्टिकचा खर्च वाचणार आहे आपला. साधारण बघा आपण एक विदर्भामध्ये जर बघितलं आपण कपास जर उत्पादन झालं, कपासाचे जे काही टेक्सटाईल इंडस्ट्री असतील तर त्या टेक्सटाईल इंडस्ट्री कुठे होत्या तर मुंबई या ठिकाणी होत्या. आणि हा कपास आपल्याला ट्रान्सपोर्ट करावा लागायचा मुंबईपर्यंत. त्याच्यामुळे लॉजिस्टिक्ससाठी खूप सारा खर्च येत होता. रॉ मटेरियल आपल्याला मुंबईपर्यंत पोहोचवावं लागत होतं. पण आता तसं करायची गरज राहणार नाही, कारण की इथे जर कपास पिकला, अमरावतीमध्ये जर कपास पिकला तर तो कपास इथेच त्याच्यावरती प्रोसेस होईल. म्हणजे प्रोसेसिंग होऊन आपण तो कपडा त्या ठिकाणी तयार होईल आणि त्याचा आपण पक्का माल तयार करू शकू. तर अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्यासाठी ही असेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये होईल बघा खर्च कमी करेल. वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्याचे मूल्य साखळी मजबूत करेल. कापड निर्यातीला चालना देता येईल आपल्याला याच्या अंतर्गत. त्याच्यामुळे त्यानंतर उच्च लॉजिस्टिक खर्च आपल्या याच्यामध्ये अडथळा मानला जात होता आतापर्यंत, तर तो अडथळा आता राहणार नाही लॉजिस्टिकचा खर्चाचा, कारण की लॉजिस्टिक खर्च आपला कमी होणार आहे. त्यानंतर तयार झालेला माल जर बघितला आपण तर आपल्याकडे नवीन काय झालेलं आहे, एक पायाभूत सुविधांच्या बाबत जर म्हटलं तर आपल्या इथे समृद्धी महामार्ग झालेला आहे. समृद्धी महामार्ग झाल्यामुळे आपण जो काही हा अमरावतीला तयार झालेला माल असेल तर आपण 7 तासामध्ये किंवा 6 तासामध्ये मुंबईपर्यंत पोहोचू शकतो. 6 ते 5 तासापर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचू शकतो. ही एक आपल्यासाठी अत्यंत सुविधा झाली आहे, म्हणजे पायाभूत सुविधा आपण म्हणतो त्याला. तर पायाभूत सुविधेच्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्ग हा या पार्कसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती याच्यामध्ये किती होणार आहे बघा. उद्यानामध्ये साधारणतः 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास सुमारे 20 लाख लोकांना रोजगार याच्यामध्ये मिळणार आहे. साधारण 7 राज्यांमध्ये जो काही होतोय तो प्रोजेक्ट, 7 राज्यांमध्ये जे काही टोटल जर आपण इन्व्हेस्टमेंट बघितलं तर ती 70,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि याच्यामध्ये एकूण सुमारे 20 लाख लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. आणि महाराष्ट्रात जर बघितलं या टेक्सटाईल पार्कमध्ये तर 3 लाख महाराष्ट्रामध्येच होते. 3 लाख रोजगार निर्मिती फक्त महाराष्ट्रामध्येच होते. म्हणजे इतर आता राज्यां जर बघितलं आपण 20 लाख रोजगार निर्मिती याच्यामध्ये होणार आहे. FDI सुद्धा आकर्षित होणार आहे याच्या अंतर्गत. FDI आकर्षित होईल. त्यानंतर परकीय थेट म्हणजे FDI आला म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजी सुद्धा FDI सोबत आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा ते सोबत आणतील. हे एक आपल्यासाठी फायदेशीर आहे. त्यानंतर स्पर्धात्मकता वाढेल, कॉम्पिटेटिव्हनेस वाढेल. याच्यामुळे या क्लस्टरवर आधारित पद्धतीमुळे क्षेत्राचा वाढता अपव्यय आणि लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि त्यामुळे देशाच्या वस्त्रोद्योगाला क्षेत्राला स्पर्धात्मकता सुधरेल. हे एक महत्त्वाचं आहे. आणि जो काही आपला स्पर्धात्मक निर्देशांक असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आहे भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राची सध्याची परिस्थिती काय आहे.
सध्याची परिस्थिती जर बघितली आपण वस्त्र उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे, ज्याचा जीडीपी मध्ये एकूण जर भाग बघितला आपण तर तो 2% आहे. जीडीपी मधला जो भाग आहे वस्त्र उद्योगाचा, टेक्सटाईल इंडस्ट्रीचा, तर तो जीडीपी मध्ये आपल्याला 2% दिसून येतो. 2% भाग साधारण या एकट्या टेक्सटाईल इंडस्ट्रीचा आहे आणि यापेक्षा जास्त आहे, प्लस आहे, 2% प्लस आपल्याला दिसेल. त्यानंतर उत्पादन आणि क्षेत्रात जीडीपीच्या 12% पेक्षा जास्त आहे. याचं जे उत्पादन बघितलं, प्रोडक्शन जर बघितलं तर उत्पादन याचं 12% पेक्षा जास्त आहे. उत्पादन 12% जास्त आपल्याला याचं उत्पादन दिसून येतं. त्यानंतर वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये फायबर ते रेडीमेड कपड्यांपर्यंत पसरलेली वैविध्यपूर्ण मूल्य साखळी आहे. त्यानंतर हे क्षेत्र भारतातील शेतीनंतरचं दुसऱ्या नंबरचं असं क्षेत्र आहे की ते सर्वात जास्त लोकसंख्येला रोजगार प्रोव्हाइड करतं. हे याच्यामध्ये रोजगार प्रदान करणारं क्षेत्र आहे. हे क्षेत्र अंदाजे 45 दशलक्ष लोकांना प्रत्यक्ष आणि इतर 60 दशलक्ष लोकांना अप्रत्यक्ष रीतीने संलग्न आहे आणि इतर लोकांना सुद्धा 60 दशलक्ष लोकांना रोजगार देतं. आणि एक जर भाग इनडायरेक्टली आणि डायरेक्टली जर बघितलं तर 45 दशलक्ष लोकांना रोजगार देतं. त्यानंतर कापड आणि पोशाखाच्या जागतिक व्यापारातील भारताचा 4% वाटा आहे. भारताचा जागतिक पोशाखाच्या व्यापारामध्ये जर बघितलं, जागतिक व्यापारामध्ये भारताचा जो वाटा आहे तो 4% वाटा भारताचा आहे. भारत जगामध्ये भारताचा 4% वाटा आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर बघेल भारताचा जो 6व्या क्रमांकाचा कापड आणि पोशाख निर्यातीत भारताचा 6वा नंबर लागतो. निर्यातीमध्ये कापड निर्यातीमध्ये भारताचा 6वा नंबर लागतो, 6वा क्रमांक आहे. आणि उत्पादनामध्ये भारताचा या ठिकाणी उत्पादनामध्ये 4% वाटा आहे. व्यापारामध्ये 4% वाटा आहे आपल्याला. 4% वाटा जागतिक व्यापारामध्ये 4% वाटा आहे. त्यानंतर पुढे बघूया साधारण याच्यापुढचे आव्हानं काय आहेत. वेगवेगळी आव्हानं आहेत. काही उत्पादनात घट होत आहे, हे एक आव्हान आहे. याच्या पुढचं इंडस्ट्रीयल जो काय आपला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जो आहे तर तो आपला IIP काय आहे मोजल्याद्वारे कापडाच्या उत्पादनात आपल्याला कमी दिसेल. कारण मार्च 2022 मध्ये पासून सातत्याने घट होत आहे याच्यामध्ये. मार्च 2022 पासून निर्देशांक मूल्य जे आहे ते 2022 मध्ये साधारण 118.5 होतं, ते ऑक्टोबर 2022 मध्ये साधारण 102 वर आलेलं आहे, 102.3 वर आलेलं आहे. त्यानंतर आयातीतील वाढ झालेली आहे सध्या, कारण की उत्पादन तेवढं होत नाही, उत्पादनात घट झालेली आहे, त्याच्यामुळे आयातीत वाढ झालेली आहे. आयात आपली वाढलेली आहे. ती आयात किती वाढलेली आहे ते सुद्धा पाहूया. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये कापडाच्या आयातीत 433 अब्ज रुपयाची आयात झालेली आहे आपली भारतामध्ये. आणि ती गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण 313 अब्ज होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 अब्ज. आणि भारतामध्ये 2006 मध्ये दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार म्हणजे साप्टा जो काय आहे, साप्टा करार जो आहे याच्या अंतर्गत बांगलादेशातून तयार कपड्याच्या शुल्कमुक्त केल्यामुळे, म्हणजे बांगलादेशातला सुद्धा कापड आपल्या इथे शुल्कमुक्त असल्यामुळे तो जास्त प्रमाणामध्ये आयात होतो बांगलादेशामधून, हे एक सुद्धा आहे. त्यानंतर आपल्यामध्ये दिसतो चीनचा सुद्धा कापड मोठ्या प्रमाणात येतो, चांगल्या धाग्यापासून बनवलेला आपल्या भारतात येतो, ते एक आहे. वाढ झाल्यामुळे हे एक आव्हान आहे आपल्या टेक्सटाईल इंडस्ट्री पुढचं. त्याच्यानंतर निर्यातीला त्रास होतो ते सुद्धा आहे. निर्यातीला बरेच गोष्टी आपल्या आतापर्यंत काय रस्ते आपल्याकडे नव्हते व्यवस्थित, आपल्याकडे आपण एक्सपोर्ट व्यवस्थितरित्या करू शकत नव्हतो, हे याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल. आणि त्याच्यानंतर आपल्या इथे टेक्नॉलॉजी नाही आहे, टेक्नॉलॉजी कमी आहे, हे सुद्धा एक आहे. याच्यामध्ये आता टेक्नॉलॉजीसाठी काय होईल तर FDI येईल. FDI जर आला तर आपली इथे टेक्नॉलॉजी वाढेल आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढेल, हे एक महत्त्वाचं आहे. कारण आपण त्यांना सुविधा देतोय म्हटल्यावर टेक्नॉलॉजी आपल्या इथे येणार आहे. तर या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे तर या ठिकाणी आपले जे काही प्रश्न असेल तर एक टेलिग्राम चॅनलला एक प्रश्न असेल, त्या प्रश्न नक्की या व्हिडिओवरती आपण लिहून पाठवा अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. तर आता थांबतो. धन्यवाद.